नमस्कार मंडळी, मी आहे सोनू. स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी कुठंतरी बाहेर जावं म्हणलं फिरायला, तर गाडीने काढले काम सायलेन्सर फाटलाय. पक्का आवाज मारतोय धाडधाड धाडधाड. आलोय सकाळ सकाळी आता सायलेन्सरच्या दुकानात. 800 रुपयाचं बुक्स लागले, डायरेक्ट 800 रुपयाचं. दिवाळी आली, खर्च आला, अजून काय सांगू आता तुम्हाला, फार नको नको झालं. इथं फटाके नाही वाजवले, नुसतंय ना पाऊस, भुईचक्र, फुलबजा त्याच्यावरच चालवली अख्खी दिवाळी. त्यामध्ये असे खर्च निघायला लागलेत एक एक. बरे आहे ना, मस्त पैकी जेवलो वगैरे, आराम केला आणि आता चालतोय जरा साईड वरती. साईड वर जातो, काय काम राहिले तेवढी पूर्ण करून घेतो, नंतर भेटतो. साईड वरची कामं झाली, तेवढं दीदीचा फोन आलाय की काम शेडला घ्यायले. आता काम शेडला जायला लागेल तिला आणायला, तर जातो आणि भेटतो तुम्हाला नंतर. लय गार लागत होतं म्हणलं जरा टोपी घालू, एक तर गुलाबी थंडी लय वाढलेली आहे. काण्यामध्ये पोचलोय, आता दिदीला घेतो, जातो घरी. तर मंडळी, मी पण डाकू झालोय. आपला दुसरा डाकू पकडलाय, त्याच्यामध्ये हा तिसरा डाकू भेटला आपल्याला. आता आम्ही 3 डाकू चाललोय घरी. 2 डाकूंना घरी सोडलंय. आता हा तिसरा डाकू आपला कालचा भाऊची जरा नवीन खरेदी आहे नाही का, आता बघून येतो, जमलं तर घेऊनच येतो डायरेक्ट. तर पब्लिक, भाऊची खरेदी राहिली, पण विषय असं झाला की हळदीला जायचं ठरलं होतं. संध्याकाळी हळद होती आणि मला दाजींचा फोन आला, तिला जायचंय. आता निघालं हळदीला. जाता जातोय ना गार लागत होतं, म्हणलं एक चहाची 90 मारून. चहाची 90 लावलीये, आता निघालोय हळदीच्या लोकेशन कडे. तर पब्लिक, पोहोचलं आपल्या हळदीच्या स्पॉटला. हे बघा, इथं इथं खाती जास्ती. हळदीचा कार्यक्रम उरकलाय, बऱ्यापैकी चालूच आहे अजून, पण आता उशीर झाला नाही का. तर मंडळी, भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.